नमस्कार मित्रांनो, मी के भालचीव आपल्या सर्वांचं क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या भागात आपण पाहणार आहोत की व्हॉट्सअपच्या साहाय्याने GIF इमेज कशा पद्धतीने बनवायचे. तुम्ही अनेक वेळा आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती आपल्याला अनेक GIF इमेज येतात, परंतु त्या कशा बनवल्या असतात हे आपल्याला माहीत नसतं. तर आजच्या या भागामध्ये आपण GIF इमेज कोणत्याही अतिरिक्त बाह्य ॲप किंवा अतिरिक्त थर्ड पार्टीच्या सॉफ्टवेअर शिवाय व्हॉट्सअपच्या साहाय्याने कशा पद्धतीने ही ॲनिमेटेड GIF इमेज बनवायची ही व्हॉट्सअपच्या साहाय्याने याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओत माहिती घेणार आहोत. तर चला, तुम्हाला सर्वप्रथम मी आता मोबाईलवरती घेऊन जातो. मला माझा मोबाईल स्क्रीनवरती दिसत असेल तर सर्वप्रथम मी आता क्लिक करतोय व्हॉट्सअपवरती. पहा, आता मी आपल्या समोर एक व्हॉट्सअपवरती एक ग्रुप ओपन केलेला आहे. आपल्याला ज्या व्यक्तीला ही GIF इमेज पाठवायची त्याचं पेज आपण व्हॉट्सअपवरती ओपन करायचं आहे. तत्पूर्वी एक सूचना की आपल्याला जर GIF इमेज जर बनवायची असेल तर आपलं जे व्हॉट्सअप आहे ते आपण अपडेट करून घेणं गरजेचं आहे. पहा, आता या व्हॉट्सअपच्या वरच्या कोपऱ्यात या ठिकाणी एक तुम्हाला असं पिनचं एक चिन्ह दिसतंय. या चिन्हावरती सर्वप्रथम तुम्ही क्लिक करायचं आहे. पहा, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने एक 6 ऑप्शन आपल्या समोर डिस्प्ले होतात. यातील डॉक्युमेंट, कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट अशा प्रकारचे हे 6 ऑप्शन आहेत. या 6 ऑप्शन मधील गॅलरी हा जो ऑप्शन असतो यावरती क्लिक करायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर पहा, आपल्या समोर अशा पद्धतीने पुढचे पेज ओपन होईल. त्यामध्ये पहिले आहे फोटोज, नंतर व्हिडिओज आणि नंतर आहे GIF. तर अशा पद्धतीने 3 ऑप्शन येतात. तर यातील व्हिडिओज या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ऍक्च्युली हा व्हिडिओ ऑप्शन इथे सिलेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला ज्या व्हिडिओची GIF इमेज बनवायची त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. पहा, आता मी या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे. मला आता 1 नंबरचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची GIF इमेज पाठवायची, म्हणून मी या व्हिडिओवरती क्लिक करतो. पहा, यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाव्या साईडला तिची जी साईज आहे ती आपल्याला इथे दर्शवलेली आहे 4.0 MB आणि उजव्या साईडला त्यामध्ये तिथे जे काही टायमिंग आहे ते टायमिंग दर्शवलेले 02.28 अशा पद्धतीचं टायमिंग येथे दर्शवलेले. तर आपल्याला जर GIF इमेज जर बनवायची असेल तर ती आपण फक्त 6 सेकंदाची बनवू शकतो. त्यामुळे हे जे टायमिंग आहे ते आपल्याला आता 6 सेकंदापर्यंत कमी करावं लागेल. यासाठी पहा, या ठिकाणी जो छोटा कर्सर दिसतोय याला तुम्ही धरून मागे ड्रॅग करायचं. पहा, आता टायमिंग झालेले आहे 1.45. आता करायचे ते 6 सेकंद. आता मी 6 सेकंद करतो. आता 30 सेकंद झाले. पहा, आता मी 6 सेकंद केले. 6 सेकंद केल्यानंतर पहा, या ठिकाणी वरच्या कोपऱ्यात एक व्हिडिओ रेकॉर्डिंगचा कॅमेरा आलेला आहे. 6 सेकंदानंतर मी आता 6 सेकंदापेक्षा जास्त करतो. 11 केला तर लगेच हा कॅमेरा गायब झाला. आता मी पुन्हा 6 सेकंद करतो. पहा, 6 सेकंद केला की पुन्हा तो कॅमेरा येतो. आता आपण या 6 सेकंदाची GIF इमेज बनवू शकतो. यासाठी आता मी या कॅमेऱ्यावर क्लिक करतो. 6 सेकंद सिलेक्ट केल्यानंतर यावरती कॅमेऱ्यावर क्लिक करायचं. पहा, यावरती क्लिक केल्यानंतर या कॅमेऱ्यावरती नाव आलेले बघा आता GIF. पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी वरच्या कोपऱ्यामध्ये GIF असं आता या कॅमेऱ्यावरती नाव आलेले, म्हणजे आपली आता ही GIF इमेज ही येथे रेडी झालेली आहे. GIF म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. त्याचा लॉंग फॉर्म हा ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट हा होतो. तर बघा, आता यावरती GIF इमेज आता या ठिकाणी कन्वर्ट झालेली आहे. तर इथे खाली तुम्ही ऍड कॅप्शन, इथे या GIF इमेजला तुम्ही काही एखादं कॅप्शन हे तुम्ही इथून ऍड करू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे कीबोर्ड ओपन होतो आणि इथून तुम्ही कॅप्शन हे ऍड करू शकता. पहा, आता मी या ठिकाणी कॅप्शन वगैरे काही ऍड करत नाहीये. त्यानंतर
हा जो गोल राऊंड दिसतोय सेंडचा ऑप्शन यावरती क्लिक करायचं. पहा यावरती क्लिक केल्यानंतर या एक्सेल ग्रुपवरती ही GIF इमेज ही आता सेंड झालेली आहे. आता ही इमेज तयार झालेली आहे. पहा या ग्रुपवरती ही GIF इमेज ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट ही इमेज आता इथे सेंड केलेली आहे. ही इमेज इथून तुम्ही इतर ग्रुपवरती पण फॉरवर्ड करू शकता. या इमेज वरती पहा नाव आलेले GIF. आता मी हिला प्ले करतो. पहा ही 6 सेकंदाची GIF इमेज इथे रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्हिडिओचे या व्हॉट्सअपच्या सहाय्याने GIF इमेज मध्ये रूपांतर करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक या बटनावरती क्लिक करायला विसरू नका. तसेच हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला कम्प्युटर, इंटरनेट, ब्लॉग, ऍप अशा विविध विषयांवर माहिती मिळते. त्यामुळे हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, काळजी घ्या. कीप वॉचिंग अँड कीप लर्निंग. शुभरात्री.